नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपण हा जो हायवे पाहत आहात हा आहे 166 नंबरचा रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर हायवे। आणि या हायवेचं काम आपण बऱ्याच दिवसानंतर पाहायची इच्छा होती मला, किंवा तुमच्यापर्यंत पोहोचण्याची दाखवण्याची इच्छा होती। आज आपण आलेलो आहोत आता कोकणामध्ये। पाठीमागं आपण कोल्हापूरहून प्रवासाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे दाखवायचं आहे आपल्याला खास कोल्हापूरपासून काम नाही तर मलकापूर जवळच इथून एक 4 ते 5 किलोमीटर अंतर मलकापूर आहे। मलकापूर आणि पुढे एक 10 किलोमीटर अंतरावरती आता आंबा घाट आहे, आंबा गाव आहे आणि तिथून घाट सुरू होतो। खास करून आपण या नॅशनल हायवे 166ची आंबा घाटातील कामाचे अपडेट पाहणार आहोत, कारण की आता सध्याच्याला पावसाळ्याचे दिवस असल्याने काम सध्या काही ठिकाणी बंद दिसते, परंतु काम जितकंही झालेलं आहे बेसमेंटपासून ते जे काही काम झालेलं आपल्याला दिसत आहे तर त्या कामाची अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असणारच आहेत आपल्या चॅनलवरती, गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अद्याप जर केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आपल्याला आणखीन एक यूट्यूबवरती आपलं GCV टुरिझम नावाचं चॅनल पाहायला मिळणार आहे। त्या चॅनलवरती आपण विविध पर्यटन स्थळाला भेट दिलेली व्हिडिओ पण पाहायला तुम्हाला मिळतील, तर कृपया प्लीज करून त्या पण चॅनलला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, ते चॅनल ओपन करून नक्की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून सहायता करा। आणि ट्राय सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। या एरियातलं जे वर्क पाहताय तुम्ही, लेन विस्तार या ठिकाणी झालेलं दिसत आहे बा, म्हणजे बेसमेंटचंच काम आहे हे सध्या। या ठिकाणी पण आपल्याला फर्स्ट लेयर कंप्लीट झालेली दिसते आहे। आता इथून पुन्हा परत उजव्या साईडला हे बेसमेंटचं काम पाहू शकता तुम्ही, काम चालू आहे। वाहने सावकाश चालवा। पुन्हा परत गाव आलेलं आहे, बहुतेक गावाला वळसा घालून पलीकडल्या दिशेने हा महामार्ग जाईल, कारण की गावात बरेचसे घरं वगैरे पाहायला मिळतील, म्हणजे छोटासा बायपाससुद्धा या ठिकाणी राहू शकतो निश्चितच। त्यामध्ये म्हणजे आपल्याला एक जवळजवळ एक 100-200 मीटर असं काम पाहायला मिळत आहे पहा। आता पुन्हा इथं गॅप पडलेला आहे, पुढे आणखीन काम आपल्याला पुढे पाहायला मिळेल पहा। पाऊस देखील सुरू आहे। कोकण म्हटलं की दिवसभरातून पाऊस चालूच राहतो। आता या ठिकाणी बरंचसं काम आपल्याला झालेलं दिसत आहे बा, बेसमेंटचं काम पण झालेलं दिसत आहे, खडी वगैरे टाकलेली दिसत आहे। आता हा मूळचा जो आहे तो रस्ता वळण घेऊन जातो, परंतु ज्यावेळेस हा महामार्ग होईल तर हे बरीचशी वळणं जी आहे तर ती कमी होणार आहेत। हे एक वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही या महामार्गाचं। तर या बाजूने तो स्ट्रेट जाणार आहे। इथं बऱ्यापैकी काम सुरू असलेलं दिसत आहे पहा। तर इथं मशीन वगैरे पण लावलेली दिसत आहे पहा, म्हणजे या ठिकाणी बऱ्यापैकी रस्ता लेवल पण झालेला आहे, बेसमेंट वर्क झालेलं आहे आणि कामसुद्धा या ठिकाणी आपल्याला सुरू असलेलं दिसत आहे पहा। JM म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला हे काम दिलेलं आहे आणि काम या ठिकाणी करताना वर्कर आपण पाहिलेलं आहे। सध्या मात्र वाहतुकीसाठी खूप म्हणजे अवघड आहे या ठिकाणी। रस्ता काम सुरू आहे आणि रस्त्याची स्थिती पण खूप खराब झालेली आहे। विशेष म्हणजे मित्रांनो, कोकणामध्ये ज्यावेळेस आपण जे महामार्ग पाहतोय, रस्ते पाहतोय, तर याकडे खास लक्ष देणं गरजेचं, कारण की पावसाळ्यामध्ये पावसामुळे बरेचसे रस्ते खराब होतात। कोकणात तर बऱ्याच जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि रस्त्याची स्थिती आपल्याला खूप खालावलेली बिकट दिसते। त्यामुळे कोकणातले जे रस्ते होणार आहेत भविष्यामध्ये तर खूप मजबूत होणं गरजेचं आहे, विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्या रस्त्यांकडे। च्या हद्दीमध्ये वारूळ
तर या गावाच्या हद्दीमध्ये आपण पाहत आहोत की पाठीमागे एक नदी गेली, त्या नदीवरती पण भविष्यात पूल होईल. आता या ठिकाणी सध्या सिंगल वे आहे त्या ठिकाणी, पाठीमागं आपण पाहिलंच नाही. आणि गावाच्या हद्दीमध्ये आता सध्याच्याला काम काही एक झालेलं दिसत नाही. वारुळ नावाचं गाव आहे. इथून पुढे आंबा गाव लागेल. ते जवळपास 5-6 किलोमीटर अंतरावरती आंबा गाव राहील. आणि त्या ठिकाणी आंबा घाट सुरू होईल तिथून पुढे. तर तिकडली परिस्थिती पण आपल्याला पाहायचे. या वारुळ गावाच्या हद्दीमध्ये पुन्हा परत आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात बेसमेंटचं इकडल्या साईडला काम झालेलं दिसते पा. मित्रांनो, या रस्त्याची एवढी बिकट आणि खराब अवस्था झालेली आहे की तुम्ही समोर उडणारी जी धूळ आहे त्याच्यावरून अंदाज लावू शकता. कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत, 24 तास दिवस रात्र पाऊस पडूनही या ठिकाणी हा जो समोरचा जो टँकर आहे ते धूळ उडीत जाते पा. आणि फायनली आपल्याला या ठिकाणी काम काही प्रमाणात झालेलं दिसत आहे पा. 4 लेनचा बहुतेक हा मार्ग आहे. शोल्डर पॉवर लेन शेवटची आहे. मित्रांनो, या ठिकाणी काम करणं खूप चॅलेंजिंग आहे. कारण संपूर्ण हा डोंगरातून घाटातून जाणारा हा रस्ता आहे. आणि जेवढंही डोंगर वगैरे असता, नदे नाले, आणि या ठिकाणी असं काम करणं खूप चॅलेंजिंग असतं पा. त्यामुळं थोडासा वेळही लागतो. पावसाळ्यातली परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी सध्याच्याला बऱ्याचशा ठिकाणी काम स्टॉप असलेलं दिसत आहे. या हायवेचं स्टेप बाय स्टेप काम करत असलेलं पाहायला मिळते बा. आता लेफ्ट साईडचं PQC वर्क पूर्ण झालेलं आहे. लेन मार्किंग तेवढी बाकी आहे. राईट साईडला एक लेअर पहिली झालेली आहे, त्यावरती अंतिम लेअर यायची बाकी आहे पा. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर आंबा गावामध्ये आलेलो आहोत. आणि या ठिकाणाहून लेफ्टला विशाळगड आणि पावनखिंडीकडे जाण्यासाठी रस्ता लागतो पा. मागच्या वेळेस आम्ही याच ठिकाणावरून गेलो होतो, इकडून लेफ्ट साईडला विशाळगड आणि पावनखिंड आंबा गावातूनच आपल्याला जाता येतं. आणि या ठिकाणी खूप कंजेस्टेड जागा आहे, रस्ता आहे पा. मागच्या वेळेस आम्ही याच ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो. आंबा रेस्टॉरंट काहीतरी आंबा नावाचंच हॉटेल आहे पा. पुढे आहे ते बहुतेक समोर आहे. हां, रिसॉर्ट म्हणून आहे, आंबा रिसॉर्ट. राईट, आंबा रिसॉर्ट. इथे थांबलो होतो आम्ही. खूप मस्त व्यवस्था आहे. आणि इथून पुढे आता आपल्याला काही किलोमीटर अंतरावरती आंबा घाट पाहायला मिळेल. ही एसटी जर आपल्याला ओव्हरटेक करता आलं तर बरं होईल. तर मंडळी, इथून खरा हा आंबा घाट सुरू झालेला आहे. नागमोडी वळणे या ठिकाणावरून सुरू झालेले आहेत. आणि या घाटातील सुंदर नेचरसुद्धा आपल्याला पाहता येईल. वाव, या एसटीला एकदा आपण पुढे जाऊच देऊ. पाठीमागनं एसटी आलेली आहे, बस. हवा अगदी जबरदस्त वाहतीये पा. अगदी या ठिकाणी सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो पा. जबरदस्त. वाव, काय निसर्ग आहे. हा, इकडं पहा,
हे धुकंच झाडाच्या पलीकडनं धुकं दिसते पा. इथून पण या दरीतून धुकं वाहताना पाहायला मिळते पा. परंतु इथं मात्र आपल्याला कसलंच काम दिसत नाही आहे. तर मित्रांनो, थोडाफार आपण आंबा घाट उतरलेलो आहोत आणि जे आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं हा रस्ता बनणार आहे, तर अशा पद्धतीनं हा डोंगर फोडूनच रुंदीकरण होईल. आणि आपण या ठिकाणी आंबा घाटातलं हे अपडेट पाहू शकता. डोंगर कटिंग, हिल कटिंगचं काम सुरू आहे. आता लेफ्ट साईडला दरी आलेली आहे, तिथपर्यंत काम स्टॉप झालं. पुन्हा परत आता राईट साईडला या ठिकाणी डोंगर आलेला आहे, म्हणून इकडल्या साईडला काम आपल्याला पाहायला मिळेल. आता लेफ्ट साईडला दरी आहे, इकडल्या साईडला काम पाहायला मिळेल. कळकद्रा नावाचं गाव आहे बा. आता इकडून न घेता पुन्हा परत या ठिकाणी इकडल्या साईडला लेवल केलेलं दिसतंय पा. कारण की हा रस्ता सरळ रेषेत जेवढा शक्य होईल तेवढा आणण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी बघा, ही खोल दरी भरलेली आहे पा, भरून घेतलेली आहे पा. आणि कशानं भरलेली आहे? साईडचा डोंगर इकडला कोरलेला आहे, तेच मटेरियल इकडं टाकलेलं दिसते पा. आणि इकडल्या साईडला जी दरी होती तर ती पूर्ण रिफिल केली, भरलेली आहे. तर मित्रांनो, साखरपा गावाच्या हद्दीमध्ये आपण आलेलो आहोत. पाठीमागं पोलीस स्टेशन पाहिलं, या ठिकाणी चेकपोस्ट नाका आहे. तर मित्रांनो, पाठीमागं साखरपा खुर्द आपण गाव पाहिलं पाठीमागे. आता पुढे साखरपा गाव आहे, चौफुली आहे. आणि या गावाच्या, दोन्ही गावाच्या हद्दीमध्ये आपल्याला एका साईडचं रोडवर्कचं PQCचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे. काही अंतर लेफ्ट साईडला जे आहे तर बेसमेंट वर्क
झालेलं दिसत आहे आपल्याला. आपण या ठिकाणी तर आपल्याला हा अंडरपास याचं वर्क पण पूर्ण झालेलं दिसत आहे. आणि हा एरिया म्हणजेच साखरपा एरिया आहे. अंडरपास या ठिकाणी याचं वर्क पूर्ण आहे. साईडचं वर्क बाकी आहे. तर मंडळी आपण साखरपा या ठिकाणी आलेलो आहोत, या चौफुलीच्या ठिकाणी. आणि शॉर्टकट इथून राईट साईडला हा संगमेश्वरला रस्ता जातो. मागच्या वेळेस आम्ही इथून संगमेश्वरकडून वरती आलेलो होतो. हा रस्ता जो दिसतोय समोर राईट साईडला. तर मंडळी या दिशेने मलकापूरच्या दिशेने आपण प्रवास करत म्हणजेच कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत आपण आलेलो आहोत. मलकापूरपासून ते आपण इथपर्यंत जे साखरपा नावाचं गाव आहे इथपर्यंत काम पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बरंचसं काही जे काही जो घाट आहे या घाटातलं काम ड्रोनद्वारे पण पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष आपण गोप्रोद्वारे पण स्पॉटवरती जाऊन काम पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि विशेष म्हणजे आता कोकणामध्ये येऊन अगदी प्रसन्न वाटते, कारण सर्वत्र हिरवळीने नटलेलं हा परिसर. त्याचबरोबर म्हणजे मधून पाऊस हा सुरूच असतो. आणि खास करून पर्यटकांना या कोकणामध्ये यायचं असेल तर पावसाळ्यात या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता. त्याच पद्धतीने आपण आता कोकण काही 2-3 दिवस फिरणार आहोत आणि त्यामध्ये काही व्हिडिओ जे घेऊन येणार आहोत आपण, तर ते सेपरेट आपण GCV टुरिझम या चॅनलवरती टाकणार आहोत. तरी ज्यांनी ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ते चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. त्यालाही सपोर्ट तुम्ही अवश्य करा, या चॅनलवरती जसं प्रेम केलेलं आहे तसं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब अद्याप केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.